नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. दुगुनवाडी तालुका गडिंग्लज येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या कार्यक्रमासाठी गडिंग्लज तालुक्याचे तहसीलदार शेळके यांनी भेट दिली. यावेळी सोयाबीन पिकात चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कीड रोग नियंत्रणासाठी जैविक निविष्ठा वापरण्याबाबत मार्गदर्शनही केलं. तसेच उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंगुरवाडी येथे कृषी सेवा केंद्राला भेट देऊन FFS ॲपद्वारे ऑनलाईन खत नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमासाठी दुगुनवाडी गावच्या सरपंच मंगल माटके, ग्राम महसूल अधिकारी हावळ, कृषी सेवक श्वेता वाळुंज, कोतवाल गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी रात्रंदिवस रुग्णालयात राबतो, माता भगिनींची आणि नवजात बालकांची काळजी घेतो, पण आमच्या स्वतःच्या घरात आज चुली पेटवायला पैसे नाहीत. महागाईच्या या काळात 4-4 महिने पगार न मिळाल्यामुळे आम्ही संसार कसा चालवायचा, रोज कामावर येण्या जाण्यासाठी खिशात STचे भाडेही उरत नाही. अशी गंभीर परिस्थिती कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने राबणाऱ्या 52 कुशल अकुशल कर्मचाऱ्यांना ओढवली आहे. प्रशासकीय उदासीनता आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या या कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा आता अंत झाला. गेल्या 3 महिन्यापासून पगार न मिळाल्याने अखेर हतबल होऊन या कर्मचाऱ्यांनी सोमवारी 20 जुलैपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयात सन 2022 पासून हे कर्मचारी 24 तास आरोग्य सेवा पुरवत आहेत. 31 मार्च 2026 रोजी त्यांच्या कंत्राटीची मुदत संपली. त्यानंतर 1 एप्रिलपासून कोणतीही लेखी ऑर्डर नसताना केवळ रुग्णांची आबाळ होऊ नये या माणुसकीपोटी हे कर्मचारी अविरत काम करत आहेत. मात्र प्रशासनाने त्यांच्या या प्रामाणिकपणाची किंमत शून्य केली. कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडताना कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला आहे. भविष्य निर्वाह निधी किंवा ESIC यासारख्या कोणत्याही हक्काचा लाभ दिला जात नाही. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे रुग्णालयात महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या यंत्रणेत काम करणाऱ्या आमच्या महिला कर्मचाऱ्यांना हक्काची मातृत्व रजा आणि त्या काळातील पगार देण्यासही कंत्राटदारांनी नकार दिला आहे, असा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांच्या कष्टावर कोट्यावधींची उलाढाल करणाऱ्या कंत्राटदारांचा असंवेदनशील चेहरा आता समोर आला आहे. रुग्णालयामध्ये सेवा पुरवणाऱ्या DM एंटरप्राइजेस नवी मुंबई, लक्ष्मीदत्त सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ठाणे, SSSW मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड नांदेड, राजछाया इनोव्हेटिव्ह सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड रायगड या एजन्सीच्या प्रतिनिधींना जेव्हा कर्मचाऱ्यांनी आपल्या थकीत वेतनासाठी वारंवार फोन केले, तेव्हा या कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे देण्याऐवजी थेट नंबर ब्लॉक केले. कंत्राटदारांच्या या क्रूर आणि मुजोर वर्तनामुळे कर्मचाऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे. या संवेदनशील परिस्थितीवर रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉक्टर संजय वाळके यांनी प्रशासनाची बाजू मांडली. कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाची मुदत संपण्यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये जिल्हा शल्य चिकित्सामार्फत कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. कालच झालेल्या वरिष्ठ पातळीवर बैठकीत सध्याच्या एजन्सीला 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचे सकारात्मक संकेत मिळाले आहेत, असं त्यांनी सांगितलं. तसंच सोमवारी सायंकाळी पालकमंत्री आणि अतिरिक्त आयुक्तांच्या पातळीवर चर्चा होऊन यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं आश्वासनही डॉक्टर वाळके यांनी यावेळी दिलं. प्रशासनाच्या या लाल फितीत आणि फाईलच्या सुगेशात प्रवासात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मात्र कोंडमारा होत आहे. सोमवारी 20 जुलैपर्यंत जर लेखी आदेश आणि पगाराची हमी मिळाली नाही तर 52 कर्मचारी सामूहिक काम बंद करण्याच्या तयारीत आहेत. जर असं झालं तर कुडाळ महिला ग्राम रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. याला सर्वस्वी प्रशासनाने मुजोर कंत्राटदार जबाबदार असतील, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला. स्वामीनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांची 366वी पुण्यतिथी गडिंग्लज येथे मोठ्या उत्साहात साजरी. स्वामीनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांची 366वी पुण्यतिथी गडिंग्लज येथे गडिंग्लज शहर नाभिक संघटना व गडिंग्लज तालुका नाभिक संघटना यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दसरा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं. तेथून नाभिक समाज बांधव व झिजा शिवकालीन युद्ध प्रशिक्षक कला केंद्र गडिंग्लज यांची सामूहिक रॅली काढण्यात आली. यावेळी अहिल्याबाई होळकर चौक येथे झिजा शिवकालीन युद्ध प्रशिक्षण केंद्र यांच्या विद्यार्थ्यांनी लाठीकाठी व दांडपट्टा यांचं प्रात्यक्षिक दाखवलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी चौक येथे शहराध्यक्ष
गिरीश शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिवादन करून विठ्ठल मंदिर येथे रॅली नेण्यात आली. विठ्ठल मंदिर येथे शहर उपाध्यक्ष नामदेव यादव यांच्या हस्ते नरवीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर दीपक भादवनकर यांनी स्वागत केलं. राजू मोरे यांनी नरवीर शिवा काशीद यांच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर जिजा शिवकालीन युद्ध प्रशिक्षण केंद्र गडिंग्लजच्या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ व नरवीर शिवा काशीद यांच्या प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी तालुका अध्यक्ष शशिकांत यादव, संतसेना महाराज नाभिक समाज सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मारुती यादव, रामचंद्र शिवणगेकर, सागर माने, रावसाहेब यादव, दीपक संकपाळ, महादेव माने, निखिलेश माने, राजाराम संकपाळ, विश्वनाथ जाधव, तानाजी पवार, सुधाकर शिंदे, विठ्ठल नार्वेकर, किरण टिपुकले, प्रशांत सूर्यवंशी आदी नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सागर कुराळे, मनोज पवार, शिवभक्त सचिन, दयानंद शेंगडे आणि शिवप्रेमींनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला. गडिंग्लज तालुका ग्रंथालय कर्मचारी वतीनं प्रकाश इंगळे यांचा सत्कार. गडिंग्लज तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक प्रकाश इंगळे यांचा सेवानिवृत्तीबद्दल गडिंग्लज कर्मचारी संघटनेच्या वतीनं शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक भेट देऊन संघटनेचे अध्यक्ष राजू भुईबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद स्वामी, सचिव सचिन ओहरा, खजिनदार शिवाजी मांगले, कार्याध्यक्ष विजय इंगळे, ग्रंथालय कर्मचारी पतसंस्थेचे संचालक के डी धनवडे, महादेव भकरी, सुभाष खोत, संतोष नलवडे, रेखा मोहिते, वंदना तोडकर, विजया सुतार, शिल्पा देसाई यांच्यासह गडिंग्लज तालुका ग्रंथालय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराबद्दल प्रकाश इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास भीमराव पाटील, कोषाध्यक्ष राज ग्रंथालय संघ, सुशांत मगदूम, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ, दत्ता देशपांडे, कार्याध्यक्ष पुणे विभागीय ग्रंथालय संघ, संजय भोसले, नारायण सुतार, श्रीधर गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. गडिंग्लज शहर अधिक स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी माझे शहर माझी जबाबदारी ही स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प झालेल्या पत्रकार बैठकीत प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांनी जाहीर केला आहे. माध्यमातून केलेल्या वेळी प्रत्येक मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची व्यापक काम नगरपालिका कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक, तरुण मंडळे, विविध सेवाभावी संस्था यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. ही प्रभागनिहाय मोहीम याप्रमाणे प्रभाग क्रमांक, तारीख याप्रमाणे: प्रभाग 1 13 जुलै, प्रभाग क्रमांक 2 15 जुलै, प्रभाग क्रमांक 3 17 जुलै, प्रभाग क्रमांक 4 20 जुलै, प्रभाग क्रमांक 5 22 जुलै, प्रभाग क्रमांक 6 24 जुलै, प्रभाग क्रमांक 7 27 जुलै, प्रभाग क्रमांक 8 29 जुलै, प्रभाग क्रमांक 9 31 जुलै, प्रभाग क्रमांक 10 ऑगस्ट व प्रभाग क्रमांक 11 5 ऑगस्ट 2026 रोजी नगरपालिकेकडील सफाई कामगार 35 तसेच लोकप्रतिनिधी यांची, नागरिक, तरुण मंडळे, संस्था, कंत्राटदार यांच्याकडील कर्मचारी 10 प्रत्येकी व नगरपालिकेकडील अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे. सार्वजनिक मोठ्या ठिकाणची स्वच्छता करण्यासाठी प्रभाग नगराध्यक्ष महेश सलवादे, बांधकाम सभापती रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील, महिला बालकल्याण सभापती अरुणा कोलते, नरेंद्र भद्रापूर, उदय परीट, विठ्ठल भमानगोळ, स्वाती चौगले, मीनाक्षी कुराडे, नगरसेवक सहपालिका आरोग्य निरीक्षक दसगीर पखाली, पंकज दड्डीकर वगैरेही यावेळी उपस्थित होते. महामार्गावरील सीमा तपासणी नाक्याजवळ आयशर ट्रकने दुचाकी स्वारास जोराची धडक दिली. या अपघातात तरुण जागीच ठार झाला तर महिला जखमी झाली. हा अपघात रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झाला. विनायक अनिल पाटील वय 30 वर्ष, राहणार शिंदे कॉलनी समोर, कनेरी, तालुका करवीर असं तरुणाचं नाव आहे. तर आरती दीपक कांबळे या जखमी झालेल्या आहेत. याबाबत फिर्याद संतोष शंकर पाटील, राहणार कनेरी यांनी कागल पोलिसात दिली. यावरून पोलिसांनी आयशर ट्रक चालक राजासाहेब अलीसाहेब मुलतानी, राहणार हुल्लोळी, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसातून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी यांचा पुतण्या मयत विनायक पाटील हे आपल्या गावाकडून निपाणीकडे दुचाकीवरून निघाले होते. सीमा तपासणी नाक्याजवळील वळणावर आले असता पाठीमागून आयशर ट्रक सीमा तपासणी नाक्याकडे जात असता विनायक पाटील यांच्या दुचाकी जोराची धडक दिली. या अपघातात विनायक हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचं निधन झालं. पाठीमागे बसलेल्या आरती कांबळे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश पाटील यांनी गुन्हा दाखल करून घेतला. अधिक तपास सहाय्यक फौजदार कोचरगी हे करत आहेत.